जरी दाखवत असतील की संघाच्या आम्ही कार्यकर्ते किंवा जो विषय आम्ही रोखतोय वगैरे असा विषय, पण याच्यामधली खरी माहिती घेतली असतात. काही लोक दहशतवादी प्रवृत्तीची लोक आहेत का इंदापूर तालुक्यामध्ये इथं करमाळ्यामध्ये दहशत निर्माण करण्याकरता आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता त्यांनी हा भ्याड हल्ला भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष यांच्यावर यामध्ये काय आरोपी निष्पन्न झाले तर आता पोलिसांची काय चर्चा झाली? पोलिसांशी चर्चा झाली. पोलिसांनी योग्य वेळी त्यांना प्रमुख त्यातले 8-10 लोक होते, त्यातले 4 लोकांना त्यांनी अरेस्ट केलं अशी माहिती मिळालेली. त्याच्यातील मुख्य आरोपी आहे देवा कोकाटे, हा देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्याचे चुकायत वगैरे अशी चर्चा जी आहे सध्या. कसं नाव देवा असलं तर उपयोग होत नाही, काम पण देवासारखं पाहिजे. आणि कसं असतं, देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री अनेक लोक त्यांच्यावर फोटो काढत असतात. याचा अर्थ असा नाही की ते प्रत्येकाला राज्याचे मुख्यमंत्री ओळखतात. आता एकीकडे आपण पाहतो की दादा भाजपच्या करमाळ्यामध्ये इन्कमिंग सुरू आहे. तुमचं जास्त करून करमाळा तालुक्यावरती विशेष लक्ष राहिलेलं आहे. आता प्रवेश झाले त्यावेळेस देखील करमाळ्याच्या नगरपालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषद, त्यावेळेस तुम्ही ठाण मांडू या ठिकाणी राहणार आहे असं देखील त्यावेळेस सांगितलं. नेमकं काय भूमिका असेल? आता ही निवडणूक शेवटी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांना शक्ती देण्याकरता आम्हाला सर्व आम्ही पणाला लावणार आहे. निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी त्याचं वर्चस्व पुन्हा या ठिकाणी प्रस्थापित करेल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचं मला विजय प्राप्त असेल. नगरपालिका या ठिकाणी बरेच प्रस्थापित लोक या ठिकाणी आले. बाई शेजारी असणाऱ्या आदरणीय देवीसाहेब आले आणि आम्हाला आता सर्व योग्य या ठिकाणचं व्यवस्थापन झालेलं आहे. त्या आदरणीय ताई भाजपमध्ये पूर्वी झालेल्या आहेत. आम्हाला खात्री आहे की आता करमाळ्याची नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा आपला झेंडा आहे. अजून 2-3 करमाळ्यातील मोठे प्रवेश आहेत असं पालकमंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं. नेमकं कोण संपर्कात येणार काय सांगा? वेट अँड वॉच थोडंसं थांबलेलं चांगलं. आत्ताच पिक्चरचा सांगितल्यानंतर मजा येत नाही पिक्चर बघायला. ट्रेलर आहे, पिक्चर आपली बाकी आहे. या हल्ल्यामध्ये आपण काय पोलिसांना सूचना दिल्या? याच्यामध्ये सूचना देण्यापेक्षा पोलिसांनी त्यांचं कर्तव्य योग्य पद्धतीने बजावलेलं आहे आणि त्यांनी मोडस ऑपरेंडी इतर काही गुन्हे आहेत इतर ठिकाणी त्यांची तपासायचं चाललेलं आहे. आणि मला खात्री आहे की पोलीस प्रशासन या ठिकाणी या हल्ल्याच्या योग्य खबरदारीचा उपाय करेल आणि त्यांना योग्य शासन होईल. नक्कीच आपण पाहतोय की त्यांच्या तब्येतीविषयी का डॉक्टरांनी काय सांगितलं? त्यांच्या डोक्यात एक वार झालेला आहे, पायाला लागलेला आहे, मानेला लागलेला आहे आणि हात त्यांचा फ्रॅक्चर झालेला आहे. एकीकडे आपण जनसुरक्षा विधेयक आणतो, जनतेच्या हिताचा आणतो, परंतु या ठिकाणी भाजपाचं सरकार असताना कुठंतरी शहराध्यक्षावर अशा प्रकारचे हल्ले होत आहेत. नाही, शहराध्यक्षा हे सर्वात पुढं आहेत. लोकांचे वाद मिटवण्यासाठी त्यांची भूमिका पुढे आहे. काय ठिकाणी जया या अंगी मोठेपणा तया यातना कठीण. राजकारणामध्ये लोक पुढे येतात, त्यांना काही प्रसंगाला समोर जावं लागतं आणि हा लाईफचा पार्ट आहे. फक्त काय झालं की एक प्रकारचा भ्याड हल्ला केला होता, त्याचा आम्ही निषेध करतो. हिंदुत्ववादी संघटनांमध्ये कुठेतरी समन्वय नसल्याचं जाणवतंय. नाही, याला कुठल्याही संस्कृतीचं धर्माचं स्वरूप देण्याचं काहीच अडचण नाही. अतिशय चुकीच्या पद्धतीने कुठल्या तरी धर्माच्या नावावर हे लोक फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. खऱ्या अर्थाने त्याच्या मागचं जे गणित आहे ते पोलीस तपासात उलगडतील. दादा, मागील 2-4 दिवसापूर्वी करमाळा शहरामध्ये काही एक भांडणाचं प्रकरण घडलं होतं. त्या संदर्भात सुद्धा भाजपाने सामंजस्याची म्हणजे करमाळा तालुका भाजपाने सामंजस्याची भूमिका घेऊन ते प्रकरण मिटवलं होतं. परंतु आता जशा प्रकारे देवा कोकाटे म्हणून ज्या व्यक्तीचं नाव समोर येत आहे त्या व्यक्तीनं या ठिकाणी कुठेतरी हे सर्व घडवून आणल्याचं दिसून येतं आणि त्याचं या ठिकाणी वर्चस्व कुठेतरी तालुक्यावर होल्ड आणण्याचा प्रयत्न केला जात आहे असं सांगितलं जात आहे. ही लोकशाही आहे.
अशा प्रकारचे झुगंडसाईंनी येऊन कोणी तलवारी कोयते वार करून कोणाला आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकत नाही. वर्चस्व लोकांची मनं जिंकून प्रस्थापित करता येतं. अशा प्रकारे गुंडगिरी म्हणतात त्याला. आणि या गुंडगिरीचा फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये योग्य बिमोड होईल याची मला खात्री आहे. काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाहीफेक प्रकरण झालं, त्यावरती काय प्रतिक्रिया झाली? ते कोणीही लोकशाहीमध्ये तुम्ही निषेध करू शकता, आंदोलन करू शकता. एका प्रकारचे लिमिटेशन्स आहेत की तुम्ही एखाद्याचा निषेध करू शकता, तुम्ही आंदोलन करू शकता, एखाद्याचे निषेध सभा घेऊ शकता. पण व्यक्तिगत हल्ला एखाद्याच्या व्यक्तीवर होणं, त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होणं हे निषेधार्थ. दादा, आता आपण ज्या प्रकारे सांगितलं की बाबा करमाळा नगरपालिका असेल किंवा इतर सर्वच ह्याच्यावर आम्ही भाजपाचा झेंडा फडकवणार आहोत, परंतु युतीमध्ये जर पाहिलं तर संजय शिंदे यांचा गट असेल किंवा भाजपा असेल आणि शिवसेना यामध्ये प्रामुख्याने बागल गट या सर्वच गट हे आता युतीमध्ये आलेले आहेत. नेमकं निवडणूक युतीकडनं का नेमकी कशा प्रकारे काय गणित कसा सुटणार आहे? या ठिकाणी वरिष्ठ परत एकदा गटावरच इथले निवडणूक पातळीवरचे निर्णय होतील. मी भारतीय जनता पक्षाचा छोटा कार्यकर्ता. युती संदर्भात आणि इलेक्शनच्या संदर्भामधल्या सूचना वरिष्ठ पातळीवर आल्यानंतर त्यानुसार निवडणुकीची व्यूहरचना. कारण की खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बोलताना सांगितलेलं आहे की जयवंतराव जगताप असतील किंवा नारायणआबा असतील ते आमच्यासोबतच आहेत आणि आमच्यासोबतच ते निवडणूक लढतील. आणि युती आता ते सध्या ते जयवंतराव जगताप यांनी युतीमध्ये प्रवेश केलेला आहे. ते त्यांचे वरिष्ठ त्यांना काय सूचना देत आहेत, कोणी कोणाबरोबर राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न होतो. शेवटी माझं एकच म्हणणं आहे की ज्याच्याबरोबर आपण राहावं, ज्यांचं कुंकू लावावं, त्यांच्यावर नांदावं ही एक संस्कृती आहे. आणि कोण कोणाबरोबर नांदतंय, कोण कोणाबरोबर राहतंय हे आणि त्याचे फायदे तोटे हे निवडणूक झाल्यानंतर काय.